बारामती येथे झालेल्या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यानंतर खरं तर राज्यभरात हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते. विविध राजकीय नेते आपला शोक जो आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत आता भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे आहेत. थोपटे साहेब, दुःखद घटना घडली आहे. राज्यासाठी हा खरं तर काळा दिवस म्हणावा लागेल, काय बघ. सकाळी ही वार्ता त्या ठिकाणी समजली, काही फोनद्वारे, त्यानंतर चॅनलद्वारे या वार्ता त्या ठिकाणी समजली. वार्ता समजल्यानंतर क्षणभर विश्वास सुद्धा त्या ठिकाणी वाटत नव्हता की अशा पद्धतीची घटना घडू शकते. आज त्यांचं निधन या ठिकाणी झालंय. त्यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून किंवा एक कुशल नेतृत्व म्हणून, एक कुशल संघटक म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी अग्रभागानं त्या ठिकाणी घेतलं जातं. खरं तर त्यांच्या जाण्यामुळं निश्चितच पवार कुटुंबियाची तर हानी आणि नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे, परंतु महाराष्ट्रामधलं सुद्धा एक समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करणारं नेतृत्व या ठिकाणी हरपलेलं आहे. मी माझ्या थोपटे कुटुंबियाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसं पाहिलं तर राजकीय मतभेद कुठेतरी पवार कुटुंब अजित पवार तुमच्यामध्ये होते. अगदी काल परवापर्यंत टीकापत्रिका येत आली होती, मात्र अशी एखादी आठवण त्यांच्या स्वभावाबद्दलची तुमच्या लक्षात आहे किंवा अशी एखादी घटना जी तुमच्या कायमस्वरूपी लक्षात आहे? नाही, आम्ही अनेक वेळेला मला त्यांना भेटण्याचा योग आला. विकास कामाच्या माध्यमातून भेटण्याचा योग आला, व्यक्तिगत कामाच्या माध्यमातून भेटण्याचा योग आला. राज्य सरकारमध्ये मागील 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी होतं, त्यामध्ये ते सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. अनेक प्रसंग असे आहेत, परंतु त्यांचा एक स्पष्ट वक्तेपणाचा स्वभाव हा त्या ठिकाणी कायमस्वरूपी सगळ्यांच्या स्मरणात राहील. एखादं काम त्या ठिकाणी होणार की नाही होणार हे स्पष्टपणे सांगण्याचं काम ते करायचे. दुसरी गोष्ट, एकदा शब्द दिल्यानंतर ते काम काही करून त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या संदर्भातली त्यांची भूमिका मी जवळून पाहिलेली आहे. आणि म्हणून प्रशासनामध्ये एक चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट त्यांचं एक त्या ठिकाणी आपण म्हटलं पाहिजे की एक चांगली पकड त्यांची सातत्यानं होती. अनेक प्रसंग आहेत, राजकीय प्रसंग वेगळे असतात, परंतु शेवटी प्रशासनामध्ये काम करत असताना सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्याकरता त्यांचा अधिकचा भर मी त्या ठिकाणी जवळून पाहिलेला आहे. धन्यवाद. तर अजित पवार यांच्या निधनानंतर भाजप नेते संग्राम थोपटे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.